या पुढील बातमीकडे बातमी आहे महत्त्वाच्या बैठकी संदर्भात। महाविकास आघाडीची दुपारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। लोकसभा जागा वाटपावर या बैठकीत अंतिम चर्चा केली जाणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ही बैठक अतिशय महत्त्वाची आहे, कारण या बैठकीत जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चा केली जाणार आहे। लवकरच जागा वाटप हे निश्चित होणार आहे, त्यामुळे आजची बैठक ही महत्त्वाची मानली जाते। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्या सोबत आहेत। शुभम, महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। साधारण किती वाजता ही बैठक होणार आहे? जागा वाटपासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते, काय सांगाल? अगदी बरोबर। आज मुंबईमधील सुप्रसिद्ध ट्रायडेंट हॉटेल या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता महाविकास आघाडीची आज शेवटची बैठक होणार आहे, असं वक्तव्य काल संजय राऊत यांनी केलं होतं की आज शेवटची बैठक होणार आहे, यापुढे कुठलीही बैठक होणार नाही आणि सर्व जागा वाटप संदर्भात जे आहे काल फॉर्म्युला निश्चित झालेला आहे, असं सुद्धा त्यांनी काल सांगितलेलं आहे। आज उद्धव ठाकरे पण उपस्थित राहणार या बैठकीसाठी अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि लवकरच यादी जी आहे महाविकास आघाडीतील लोकसभा निवडणूक इच्छुक उमेदवारांची ती समोर येणार आहे आणि सोबतच प्रकाश आंबेडकर हे सुद्धा महाविकास आघाडीचे एक घटक पक्ष असणार आहे। याच्यावर आज शिक्कामोर्तब सुद्धा होणार, कारण की काल त्यांना जे आहे जागा फॉर्म्युलाबद्दल जे आहे माहिती दिली होती आणि त्याबद्दल चर्चा करण्यासाठी ते सुद्धा आज ट्रायडेंट हॉटेल मुंबई या ठिकाणी संध्याकाळी 4 वाजता उपस्थित राहणार आहेत। शुभम, किती जागा कोणाला मिळणार या संदर्भात काही तुमच्यापर्यंत माहिती मिळते का? अगदी बरोबर, बघायला गेलं तर अनेक पक्ष आहेत। शेतकरी कामगार पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, उभाटा गट आहे, त्यामुळे प्रत्येकी एक 8 ते 10 जागा प्रत्येकी अशा मिळू शकतात आणि सोबतच प्रकाश आंबेडकर यांच्याकडे 5 जागा जाण्याची शक्यता आहे। त्यांची इच्छा जी आहे ती जास्त होती, जास्त जागा त्यांना हव्या होतात असं त्यांनी सांगितलं होतं, पण 5 जागा त्यांना जातील आणि बाकीच्या याच्यात प्रत्येकी 8-10 जागा जातील अशी एक प्राथमिक माहिती समोर येत आहे।